बालभारती कथा विश्व छान अशी कविता इथे। आम्रतरू हा धरी शिरावर प्रेमळ निज सावली, मृदुल कवळी श्यामल हिरवळ पसरे पायांतळी। आनिक पुढती झरा खळाळत खडकातून चालला, साध्या भोळ्या गीतामध्ये आपुल्या नितरंगला। काठी त्याच्या निळी लव्हाळी डुलती त्यांचे तुरे, तृणाकुळावर इवलाली ही उडती फुलपाखरे। खडा पहारा करती भोवती निळे भुरे डोंगर, अगाध सुंदर भव्य शोभते माथ्यावर अंबर। दुर्मिळ ऐशी देई शांतता सदा मला हे स्थल, ऐकून येई इथे जगाचा कर्कश कोलाहल। व्याप जगाचा विसरायामी येई इथे सत्वर, अर्ध्या मिटल्या नयनी बघते स्वप्ने अतिसुंदर। शांतविले मी तप्त जीवाला इथे कितीदा तरी, कितीदा यावे तरी येथली अवीट ही माधुरी। छान अशी कविता इथे। कवीने खूप सुंदर पद्धतीने एका मुलीचे, एका बाईचे, एका महिलेचे मनोगत येथे मांडले आहे। तिला येथे या कवितेतून असे दाखवून द्यायचे आहे की तिला ह्या झळझळत्या झऱ्यातून येणारी शांतता, झऱ्यातून येणारा आवाज, खळखळणारा पाण्याचा आवाज तिचे मन शांत करत आहे। तिला येथे आल्यावर मनाला खूप शांती मिळते, समाधान मिळते। तिच्या मनात जो कोलाहल चालला आहे, तिला जे प्रश्न पडले आहेत त्याचे उत्तरसुद्धा तिला ह्या झऱ्याजवळ मिळते, म्हणजे येथे ह्या ठिकाणावर असं तिला सांगायचे आहे। कवितेत खूप छान पद्धतीने एका महिलेचे मनोगत मांडले आहे। छान अशी कविता आहे। कविता तुम्हाला कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवनवीन कथा आणि कवितांसाठी आपल्या बालभारती कथा विश्वला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा। धन्यवाद।